त्याच दिवशी 22 जुलैला स्वर्गीय अजितदादा पवारजीची जयंती आहे आणि या दिवशी राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाचे प्रत्येक विधानसभेमध्ये शिबिर लावण्याचा विचार महसूल विभागाने केला आहे, ग्रामविकास विभागाने केला आहे, कृषी विभागाने केला आहे, राज्याच्या सर्वच विभागांनी केला आहे। 22 जुलैला जर शक्य नसेल तर 25 जुलै 26 जुलै 3 दिवसापैकी कुठलाही एक दिवस एका विधानसभेमध्ये एक शिबिर, ज्या शिबिराच्या माध्यमातून 55 सेवा हमी कायद्याच्या आम्ही देणार आहोत। राज्याच्या किमान 10 लाख परिवारांना या शिबिराचा लाभ व्हावा ही भावना आहे। केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना या शिबिराच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत। आजपासून आमचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि प्रांत या शिबिराची योजना तयार करणार आहेत। आमचे आमदार, विधिमंडळ सदस्य, एमएलसी या शिबिराची योजना तयार करणार। या शिबिराने मध्ये प्रामुख्याने महसूल आणि ग्रामविकास विभागाने जो निर्णय घेतला, गावठाणामध्ये जे घरं आहेत त्या घरांना त्यांच्या मोजणीचं सनद स्वामित्व कार्ड देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि गावठाणामध्ये सर्व घरांना स्वामित्व कार्ड सनद देण्याचा आणि सनद वाटप करण्याचा आम्ही सर्व शिबिरामध्ये लाभ देणार आहोत। सोबतच माननीय मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय सुनेत्रा पवारजींनी आणि आमच्या सरकारने आणि खास करून दत्तामामा भरणे यांनी कृषी विभागामध्ये आता जो शेतकरी महिलांना त्या ठिकाणी दर्जा देण्याचा जो महत्वाचा कायदा पास केला आहे, शेतकऱ्यांना महिलांना शेतकरी दर्जा देण्याचा जो कायदा पारित झाला, त्या कायद्याच्या अनुषंगाने जे महिलांना शेतकरी सन्मानाचं कार्ड, दर्जा देण्याचं कार्ड आम्ही या ठिकाणी वाटप करणार आहोत, तो शुभारंभ करणार आहोत। राज्यातल्या सर्व महिलांना शेतकरी असल्याचा दाखला ज्यामध्ये त्या नियमामध्ये मोडतात त्या सर्व महिलांना देण्याचा निर्णय या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे। हा अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। 22 जुलैला या शिबिराची योजना तयार करण्यात येणार आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की राज्याच्या जनतेने या शिबिराच्या माध्यमातून सेवा हमी कायदे आणि सर्व लाभ जो मिळणार आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो आहे। दुसरा एक महत्वाचा निर्णय आज झाला, आमचे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी गिरणी कामगार होते। सोलापूरमध्ये अनेक घरं आहेत आणि या सोलापूरच्या 813 प्रॉपर्टी अशा होत्या ज्या 118 वर्षापासून ब्रिटिशकालीन प्रॉपर्टी त्या काळामध्ये ज्या तेथील कामगार मिलला दिल्या होत्या, तिथल्या लोकांना दिल्या होत्या, पण 118 वर्षापासून या घरं आणि ज्या प्रॉपर्टी आहे त्या वादामध्ये अटकल्या होत्या। अत्यंत क्लिष्ट पद्धतीने अनिर्बंधित त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीमध्ये अडकलेले होते। या 813 प्रॉपर्टीच्या मध्ये 9,000 कुटुंब आहेत, 40,000 जनसंख्या आहे। या जनसंख्येची अडचण तयार झाली होती। घरं आहे पण त्याची मालकी नाही अशी परिस्थिती होती। खरेदी विक्री होत नव्हता, पुनर्विकास होत नव्हता, बांधकाम करता येत नव्हते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळत नव्हतं, काहीच होत नव्हतं। पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की या भागाचे आमदार देवेंद्र कोठेजी आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरेजी यांचं मी अभिनंदन करतो। त्यांनी निवडून आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे, माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि आज मला गोष्टीचा आनंद होतो आहे की सोलापूरमध्ये आज या ज्या 813 प्रॉपर्टी या फ्री होल्ड करण्यात आलेल्या आहे, त्यांना मालकीत्व देण्यात आलेलं आहे, त्यांना स्वामित्व देण्यात आलेलं आहे आणि हे देत असताना अत्यंत कमी किमतीमध्ये, म्हणजे 1989ला जो पहिला रेडी रेकनर आला होता तेव्हा जे दर तयार झाले होते त्या दराच्या 2.5%, फक्त 2.5% हे पैसे घेऊन, म्हणजे हा शासनाचा मूल्य असतो तो थोडा भरावा लागतो, त्यामुळे नाममात्र मूल्य आहे
2.5% 1989च्या रेटचा तो देऊन हे जमिनी फ्रीहोल्ड करायचे आहे. आम्ही तातडीने शिबिर लावणार आहोत आणि शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व घरांना फ्रीहोल्ड करण्याचे दाखले आम्ही देणार आहोत. मी पुन्हा एकदा या मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठेजी यांचं अभिनंदन करतो. आमचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी यांचे आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी हा मोठा निर्णय राज्य सरकारकडून करून घेतला आणि या निर्णयातनं 9,000 कुटुंबांना आज त्यांचं मालकीत्व मिळालेलं आहे. या ठिकाणी हा फार मोठा फायदा आलेला आहे. नाही, त्या ठिकाणी तातडीनं ती सुरू करण्याचा प्रयत्न आहे, ते लवकर होईल. एक राजकीय प्रश्न असा आहे की काल शरद पवार विधानमंडळात आले होते तेव्हा एकनाथ शिंदेसोबत त्यांची भेट घेतली. त्यावरती संजय राऊतांनी आता म्हटलंय, नाराजी व्यक्त केली की सरकार ज्यांनी पाडलं त्यांना भेटणं कितपत योग्य आहे असं नाराजी व्यक्त केली. मला वाटतं या महाराष्ट्राचे संस्कार जपण्याची पद्धती महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही कितीतरी वेळा विरोधी पक्षामध्ये असताना सरकारकडे जायचो. आता शरद पवार सारखं एक या देशाचं राज्याचं महत्वाचं व्यक्तिमत्व, शरद पवारजी सारखे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व विधिमंडळात आलं किंवा जे काही त्यांची भेट झाली एकनाथ शिंदे साहेबांची, चांगलं आहे. आणि हे तर महाराष्ट्राचं गौरवाचं त्या ठिकाणी घटना आहे की शरद पवार साहेब स्वतः त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांशी त्या ठिकाणी सन्मानाने चर्चा करतात. शेवटी ही संस्कृती आहे महाराष्ट्राची. त्यामुळं यावर कोणी आक्षेप घ्यायची गरज नाही. प्रत्येक घटनेला काही राजकीय ठरवू नये, प्रत्येक घटनेला राजकीय आयाम देऊ नये. मला वाटतं हे असेच महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे. दुसरी एक भेट सुनेत्र पवारांनी मुख्यमंत्र्यांशी घेतली त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादी एनडीएसोबत येणार आहे की नाही. आता सुनेत्रा पवारजीची रोजच भेट मुख्यमंत्र्यांची होते, त्यामुळे याच्यामध्ये काय चर्चेचा मुद्दा आहे? एनडीएसोबत राष्ट्रवादी येणार नाही, मला वाटतं याच्यात काही तथ्य नाही या घटनामध्ये. शेवटी आपण सरकार म्हणून भेटत असतात. सुनेत्रा पवारजी मुख्यमंत्र्यांची काय रोजच त्या ठिकाणी चर्चा होत असते, त्यामुळे मला वाटतं यात काही तथ्य नाही. शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलन होताना दिसलं. रविकांत तुपकर यांची जी संघटना आहे त्यांनी एकूणच सोयाबीन असेल किंवा कापूस असेल हे देखील आपल्याला उडवताना दिसलेले होते. कुठेतरी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जाचक अटी ज्या आहेत त्या काढाव्यात शेतकरी कर्जमाफीतल्या, असा आरोप ते करतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफी करता एक व्यापक समिती तयार केली आहे. काही जर त्रुट्या असेल तर ते दुरुस्त होणार आहे. त्यामुळे नुसतं आता त्यामध्ये ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा, त्यामध्ये आम्ही कुठल्याही जाचक अटी ठेवणार नाही. शेतकऱ्यांना सरळ कर्जमाफी कशी मिळेल याचा विचार सरकार करत आहे. इमरजेंसी लगा दी आपने आणीबाणी शब्द का प्रयोग करते हैं. मुख्यमंत्री का जो लहजा था उसको कहीं ना कहीं इरेज करने की कोशिश है, अलग करने की. देखिए, कल माननीय मुख्यमंत्री जी ने जो बयान किया है, एक प्रकार से महाराष्ट्र के संस्कार संस्कृति का जतन करना चाहिए सभी ने. पिछले 4 दिनों से हम देख रहे जिस प्रकार से माननीय मुख्यमंत्री जी को इंफ्रा मैन करके सारा देश और सारा महाराष्ट्र गौरवान्वित करता है, ऐसे में एक टीम लगाकर, एक टीम बनाकर सोशल मीडिया के माध्यम से 400-500 हजार लोगों को पेड वर्कर रखकर मुख्यमंत्री जी को मिसिंग लिंक की घटना को लेकर और जो महाराष्ट्र में घटनाएं हुई है कुछ बारिश को लेकर ट्रोलिंग किया गया, उनको डिजास्टर मैन कहा गया. इस महाराष्ट्र को बदनाम करने की कोशिश की गई. सोशल मीडिया का टूल यूज कर, डिजिटल मीडिया का टूल यूज कर यहां पे आप महाराष्ट्र की बदनामी करना चाहते हो. तो माननीय मुख्यमंत्री जी ने कल कहा, और वो सही भी है, हम सब लोग उनका समर्थन करते हैं. किस प्रकार से महाराष्ट्र की बदनामी करने वाले और खासकर मुख्यमंत्री जी को टारगेट करने वाले जो लोग हैं, इनके ऊपर कड़ी कार्रवाई करनी चाहिए. जहां जहां होंगे उनको ढूंढकर निकालना चाहिए. केवल घर में बैठकर देवेंद्र फडणवीस जैसे व्यक्तिमत्व को डैमेज करने की कोशिश करना, ये ठीक है? ये बात ठीक नहीं है. संजय राउत जी ने समझ लेना चाहिए, उन्होंने उनका समर्थन करना चाहिए था कि देवेंद्र फडणवीस जी ने जो कहा वो सही है. ये अपेक्षा संजय राउत से थी. इस प्रकार से बयानबाजी करना ठीक नहीं है. संजय राउत जी ने समझ लेना चाहिए
कि आज महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र करने का जो संकल्प देवेंद्र फडणवीस जी ने किया है और एक ही व्यक्ति है जिसमें धमक है, दम है, तो मुझे लगता है माननीय मुख्यमंत्री जी ने कल जिस प्रकार से मुंबई का और महाराष्ट्र का डेवलपमेंट 14 करोड़ जनता के सामने लाया है और घर बैठने वाले लोग जिनको हम घर कोमड़ा कहते थे उनकी थोड़ी अभी अब आगे नहीं कहूंगा, लेकिन मुझे लगता है देवेंद्र फडणवीस जी का अभिनंदन करना चाहिए। उन्होंने कल के हाउस में जिस प्रकार से मुंबई के डेवलपमेंट को रखा और आज मुझे विश्वास है विश्व का सबसे अच्छा शहर ये मुंबई शहर होगा। ये भावना उनकी है, मुझे मालूम है इसको समय लगेगा, लेकिन जिस प्रकार से माननीय मुख्यमंत्री जी ने मुंबई को देखा है, मुंबई को डेवलप करने का प्लान किया है, आने वाली कई पीढ़ियां देवेंद्र फडणवीस जी का नाम इस महाराष्ट्र में उजागर करते रहेंगी, उनका नाम स्वर्ण अक्षर में लिखा जाएगा। महाड नगरपालिकेमध्ये भाजपचे जे नगरसेवक आहेत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना मारहाण केलेली आहे, त्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। नाही, मुख्याधिकाऱ्याला मारहाण करणं काही योग्य नाही आहे। काही झालं असेल तरी मुख्याधिकाऱ्यांनी काही चूक केलं तर तक्रार केली पाहिजे, पण काय तिथे प्रकरण घडलं, कशामुळे एवढा वाद झाला, मारपीटपर्यंत का नगरसेवक गेले हे चेक केलं पाहिजे। दोन्ही चेक करू। खासदार संदर्भामध्ये कायद्यामध्ये नवीन आता बदल करून सादर केलेला आहे, पण तरीसुद्धा राजधानी मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये नाही, आता याच्यामध्ये काल कायदा मंजूर झालेला आहे। कायदा मंजूर झाल्यानंतर त्याचा अंतिम होण्याकरता काही काळ लागतो। नवीन कायदा जो आला तो अत्यंत पर्याप्त आहे। आता या कायद्यानुसार जे शासन निर्णय निघेल त्याच्यानंतर मात्र कोणाची हिंमत होणार नाही।